तुम्ही स्वतः कुटुंबियांशी भेटला होता, तुमचं स्वतःचं म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाहीये आपण कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून आज ही वेळ आली. गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितले 100 नाव आहेत टोटल सगळे मिळून, म्हणजे खंडणीत मदत करणारे, गुन्ह्यात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नाव होतं. आतापर्यंत 6 आरोपी झाले असतात. प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं. मग सरकारनं नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? हे आतापर्यंतचे आरोपी अटक झाले, आतापर्यंतचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले, हे तर गावकरी आणि समाजात लढून केलेले. सरकार म्हणून तुम्ही काय केलंय नेमकं आतापर्यंत? हे लय शोधाचा विषय झालेला सध्या. साधा विषय नाही. जनमताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद, हे देशमुख कुटुंबांना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली. जनमताच्या रेट्यानं काय होतं आणि सरकारच्या भावनिक करून गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण आहे. 3 महिन्यात न्याय नाही आणखी. बरं, आता हे सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसत आहेत. जनरेट्यामुळे आतापर्यंत यश मिळालेलं आहे, मात्र ज्या काही मागणी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या गंभीर मागण्या आहेत. त्यामुळे अजूनही या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का की हे सगळं होत नाही तातडीने? दबावाची गरजच नाही ना. इतकं ही क्रूर हत्या झालेली आहे, तर दबावाची काही गरज नाही सरकारला. तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही, धरलाय कोणचा आतापर्यंत? एखादं नाव तरी सांगा. हे 9 इथे तुम्ही धरलेले नाही, हे स्वतःहून आलेले, तुम्ही आरोपी केलेले नाहीत. आणि हे जनतेने आंदोलन केलेलं आहे आणि मस्तादुखच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. हे ह्यामुळे हे आतापर्यंत अटक झालेली. ज्यांचे आतापर्यंत 3 महिन्यात नावं सांगितलेत, सांगणार आहे तुम्हाला सगळ्याला माहिती, पुरावे दिलेले, म्हणजे खंडणी मागणारे कोण, खून मागणारे कोण, नाव सांगणारे तुम्हाला माहिती, त्यांना सांभाळणारे कोण, गाड्या पुरवणारे कोण, ही नावं पुरावे सांगणारे, पुरावेसह सांगणारे, ते नाव कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती, घरं कुणी राहायला दिली आणि कोणत्या टोल नाक्यावर कुंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. भ्रष्टाचार कोणी उकरून काढला, भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमुक पुरावे आणि अमुक अमुक नाव हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. आणि परळीमध्ये जेवढे खून झाले हे खून कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना 6 आरोपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. पोलिस कोण, PI कोण, API कोण हेही नावं सांगणारे आणि 6 आरोपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून ऍडमिट करून घेतलं.